मी माननीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांना आणि इतर सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी ओके सर. हां सर, थँक्यू. ओके. जरा सर बेंड त्याचबरोबर माननीय हरिश्चंद्र पाटील महापौर ठाणे यांचं स्वागत महेशजीने करावं. ओ मॅडम. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री मी आता माननीय अनिरुद्ध देशपांडे महानगर सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांना अशी विनंती करतो की त्यांनी इतर मान्यवरांचं स्वागत करावं. माननीय आमदार एकनाथजी शिंदे, म्हैसकर विस्तार या कार्यक्रमाचे सर्व श्री महेश मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री उद्धव ठाकरे आणि व्यासपीठावरील अन्य मान्यवर, समोर जमलेला प्रेक्षक वर्ग, रसिक वर्ग, राहुल आता म्हणाला मला की मी मिफ्ताचा सर्वे सर्व तसं नाही आहे. मिफ्ता हे बऱ्याच लोकांनी आज मिफ्ता जिथे आहे तिथे बऱ्याच लोकांनी मेहनत घेतलेली आहे. आज मिफ्ताच्या स्टेजवर आहे ते मी एकटा काहीच करू शकत नाही. जे मी 250 लोक पहिल्या वर्षी, गेल्या वर्षी 300 लोक आणि यावर्षी 450 लोक जाणार आहेत, त्या सगळ्यांच्या खांद्यावर बसून मिफ्ताचे तुला मी सांभाळतो. प्रत्येक कलाकार, प्रत्येक दिग्दर्शक, प्रत्येक निर्माता हा एवढा जबाबदार आहे मिफ्ताला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचे पाठीमागे राहणारे आमचे स्पॉन्सर्स म्हैसकर यांनी गेली 2 वर्ष जो सपोर्ट दिला आहे मिफ्ताला, त्यामुळे आज मिफ्ता शक्य आहे. आणि विशेष आभार मानावा आहे त्याची
वाहिनीचे कारण ते तो शो तुमच्यापर्यंत पोहोचवतात. 3 वर्षापूर्वी कसं झालं की थोडंसं मराठी सिनेमा इतर भाषेच्या तुलनेमध्ये मराठी सिनेमा तामिळ तेलुगूच्या तुलनेमध्ये रिजनल सिनेमा बघितला जाता तर मराठी सिनेमा त्या स्टेजला स्टँड होत नाही. त्याचं मी कारण शोधायचा प्रयत्न केला तर लक्षात आलं की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, पण मुंबई या देशाची राजकीय राजधानी आहे. हे आपलं सुदैव की दुर्दैव हेच कळत नाही, कारण इथला मराठी माणूस ह्याच्यावरती म्हणून ते एक आर्थिक राजधानी असल्यामुळे सगळे येथे येतात. आणि आज मराठी माणूस मुंबईत टक्केवारी बघितली खूपच कमी आहे. जे हा सेंटर जसं मुंबई म्हणतात हिंदी सिनेमे म्हणतात की देशात कुठेही सिनेमा चालला नाही तरी चालेल, पण मंडी में चलना चाहिए. या मुंबई असते तेवढा मोठा बिझनेस आहे, पण तिथे मराठीला बिझनेस नाही. आज पुणे मराठी सिनेमाला खूप साथ देते. इतर राज्यात छोटं छोटं कोल्हापूर सांगली, पण तो मराठी सिनेमाचा कॉस्ट रिकवर करायला हे नाही. नाटक हळूहळू आधी 365 डेज रोज 3 शो असं नाटक असायचं, तर हळूहळू आता ते पण सॅटर्डे संडे शो होणार. नाटकालाही कुठेतरी प्रेक्षक ओढावला, पण कुठेतरी त्याला एक ऊर्जा मिळाली, पुन्हा एक चैतन्य निर्माण व्हावं म्हणून मी हे सुरू केलं मिफ्ता. त्यामुळे कुठेतरी मराठी सिनेमा मराठी थिएटर हे लोकांना कळावं किती इम्पॉर्टंट आहे. आज तुम्ही गेल्या काही वर्षात मराठी सिनेमाची वाटचाल पाहिजे तुमच्या लक्षात येईल की नॅशनल अवॉर्डमध्ये हल्ली दबदबा मराठी सिनेमाचा, पण गेटवर नाही. कारण महाराष्ट्र हे मला वाटतं एकच राज्य आहे जिथे आपण खूप भक्तिभावानं हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं आपण मानतो. बाकी साऊथमध्ये हिंदी बोललं जातं, त्यामुळे तमिळ तेलुगू मल्याळम सिनेमांना प्रेक्षक वर्ग जास्त आहे, ते हिंदी सिनेमाच्या नादाला लागत. पण मला वाटतं महाराष्ट्रातच होत नाही, कारण महाराष्ट्र कानाकोपऱ्यात हिंदी बोललं जातं आणि कळतं. आणि त्या लेवलच्या मराठी त्या हिंदी सिनेमाच्या तुलना करू शकत नाही. पण कंटेंट वाईज गेल्या काही वर्षात तुम्ही पाहिलं तर मला वाटतं मराठी सिनेमा हा देशातल्या सगळ्यात चांगला सिनेमा मी मानतो. आपल्याकडे नवीन नवीन दिग्दर्शक आले आहेत, त्यांनी आपली छाप काढलेली आहे, तर त्यांनी मराठी सिनेमाकडे अजून तेवढंच यांनी बघावं. म्हणजे उद्या हिंदीत गेला तरी एक पाय मराठी सिनेमा ठेवावा. हा अख्खा खटाटोप करण्यासाठी मिफ्ता आहे. आणि त्यासाठी मी अगदी लाचार माणसाकडे जातो की आम्हाला हेल्प करा मिफ्तासाठी. आणि जर का मिफ्ता मला मोठं करायचं असेल तर मला त्याची काही लाज वाटत नाही. तर ॲट द एंड ऑफ द डे मराठी सिनेमा आणि नाटकाला त्याचा फायदा व्हावा ही त्याच्या मागची भावना आहे. जगातल्या सगळीकडे जिथे मराठी लोक आहेत त्यांना हे रिअलाईज व्हावं की मराठी सिनेमा नाटक हे आज जगातल्या सर्वश्रेष्ठ सिनेमा नाटकांपैकी आहे. इंटरनॅशनली एकदा कुठेतरी आपण जर का त्या मराठी आपल्या सिनेमाला किंवा नाटकाला दर्जा मिळाला, जसं माजिद नावाचा एक डिरेक्टर आहे इराणी, त्याचा सिनेमा लागला की अख्ख्या जगातल्या सगळ्या प्रेक्षकांचं त्या सिनेमाकडे लक्ष असतं, कारण त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे आज गिरामॅक्स असू दे, सोनी असू दे, सगळे त्याचे सिनेमे डिस्ट्रीब्यूट करायला तयार आहे. तसंच कुठेतरी मराठी सिनेमांना हा योग यावा ह्यासाठी धडपड. इथे मला एक सांगायला खूप आनंद वाटतो की मला माहिती आहे की आज मी कोणाला कळायला नको की आज मराठी माणूस हा जर का मुंबईत किंवा महाराष्ट्रात जरा मान असेल तर ते नक्की शिवसेनेमुळे. आणि म्हणजे मी उद्धवजींना भेटायला गेलो म्हणलं असं करतोय आणि काही नाही, म्हणजे त्यांना अजून तशी बाहेर फिरण्याची मोकळीक नाही, पण त्यांनी काही क्षणाचा विलंब न लावता ते या प्रोग्रामला तयार झाले. आणि काही दिवसापूर्वी म्हणजे अगदीच 3-4 महिन्यापूर्वी आपण स्पॉन्सर्स हा आवाका मोठा आहे, हा बहार मोठा आहे, हा जवळजवळ 350-400 लोकांना नेण्याचा बहार हा खूप मोठा आहे. बरं बाकी खर्च होतो तो सोडा, पण मी 350 लोक घेऊन जायचं आणि 350 इगो घेऊन जातं. त्यामुळे कोणाला कुठल्या हॉटेलमध्ये ठेवलंय, कोणाची रूम छोटी आहे, कोणाचा रूम मोठा आहे, कोणाच्या शॉवरला जास्त गरम पाणी येतं, हा पासून सगळं सरकत असतं. पण ती खूप म्हणजे त्यातले जे आर्टिस्ट आहेत ते तेवढा सपोर्ट करतात. मला इथे सांगायला खूप आनंदही वाटतो की इथे जे मिफ्ताला येतात तिकडे परफॉर्म करतात किंवा इथे जे मेहनत करतात बिफोर द शो, त्यातलं एकही माणूस एकही रुपया मानधन घेत नाही. आणि इट इज ते आपलं म्हणून करतात मिफ्ता सगळं. आणि
आज मला खूप बरं वाटतं. मला थोडंसं प्रोत्साहन मिळालं की मी जे 8 दिवसावर वाटत होतं की बरं वाटलं, आता अजून स्पॉन्सर शोध आहे, अजून आपल्याला हे सगळं एकत्र करायचं. एक आमचे सगळ्यात आमचा सपोर्ट म्हणून जसं ते म्हैसकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी तर हा पिलर स्ट्रेंथ म्हणतो की मला ह्या आपण म्हणतो ना माझ्या जीवावर आपण निष्ठा करतो, तर मी म्हैसकरांच्या जीवावर निष्ठा करतो. आणि बरं त्यांचं तसंही काही नाही आहे की पुढे जाहिरात यावी की आमचं काही पब्लिसिटी व्हावी, काही नाही. त्यांनी हा निष्ठाला बॅक केलंय कारण त्यांना वाटतं की मराठी नाटकाला आणि सिनेमाला तो दर्जा मिळावा म्हणून त्यांनी खूपच सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट आहे. आणि त्यामुळे निष्ठा 16 शक्य होतो. आणि तिथे मला खास नमूद करावं वाटतं की आमचे मित्र आहेत सुधाकर चव्हाण, त्यांनी तेवढं म्हणजे हे सगळं घडवून आणताना हे हा निष्ठा फेस्टिवल इथे घडवून आणताना त्यांचा पण मला खूप सपोर्ट मिळाला. आणि खूप सांगायला बरं वाटतं की इथे मला काही कुठल्या पक्षाच्याचं नाही झालं. मी काल कॉर्पोरेशनमध्ये गेलो तर सगळ्यांनी तेवढाच बरोबर सपोर्ट दिला. आणि मला इतकं बरं वाटलं की ठाणे महानगरपालिकेत मी गेल्याचा मला आनंद झाला की मला जवळजवळ मी ठाण्याचे नागरिक असल्यासारखं मला सगळ्यांनी तिकडे वागवलं, सगळ्यांनी मला सत्कार केला तुझे. आणि एकनाथजी शिंदे आहेत, आमचे सरनाईक साहेब आहेत, सगळ्यांनी एक भक्कम सपोर्ट दिला. त्यामुळे आज हे शक्य झालं. आणि मला एक गर्व वाटतं, मला तुम्हाला सांगायला मला गर्व वाटतं की शिवसेनेच्या इथे राज्यात हा काशीनाथ घाणेकरसारखं थिएटर इथे झालं. मी महाराष्ट्रात मला वाटतं नाटकं करायचं खूप नाटकं केली. डॉक्टर तुम्ही सुद्धा केलं, आमच्या आर्टिस्टसोबत पण बसलेले दादा जज आहेत तिथे नाटकासाठी. डॉक्टर तुम्ही सुद्धा केलं, ध्यानीमनी केलं. मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेवढी थिएटर सगळ्या थिएटरमध्ये आम्ही परफॉर्मन्स केलं. पण हे जे ऑडिटोरियम आहे ते मला वाटतं महाराष्ट्राचं नंबर 1 ऑडिटोरियम आहे. नंबर 1च 1 ते 10 मध्ये आपण ऑडिटोरियम काढले पूर्वी, तर हे 1 ते 10 मध्ये हेच ऑडिटोरियम आहे. इतकं ते सुंदर ऑडिटोरियम केले. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेशनने ते जसं मेंटेन ठेवलं. कुठल्या कॉर्पोरेशननी जर का मेंटेन ठेवली असेल ऑडिटोरियम तर मला वाटतं ठाणा कॉर्पोरेशनला 100 पैकी 100 द्यायला येतील. कारण गडकरी पण त्यांनी तेवढं चांगलं मेंटेन केलं आणि हेही चांगलं त्याचं मेंटेन केलं. मला वाटतं आज निष्ठा मी करायचं जवळ 3 वर्ष, तर मला वाटतं की त्याच्या वाटेला ठाकरे आडनाव खूप मोठं आहे. त्यामुळे फक्त निष्ठाच नाही, आज मराठी माणसाच्या पाठी ठाकरे आडनाव. आणि त्यामुळे मला ती ताकद मिळते. आणि असं सपोर्ट राहिला तर मला वाटतं एक दिवस असेल की मला वाटतं जवळजवळ 1000 कलाकारांना तरी घेऊन आपण पुढच्या वर्षी निष्ठाला जाऊ शकतो. पुढच्या वर्षी पण खूप म्हणजे निष्ठाचं पहिल्या वर्षी दुबईला मला माहिती आहे की थोडं तसं कट्टुकट झालं. गेल्या वर्षी म्हैसकरांच्या सपोर्टमुळे लंडन खूप सुसह्य झालं. यावेळेला सिंगापूर तर त्याच्याही पेक्षा चांगलं गेलं. या वर्षी आम्ही एका नाटकाचं तिकडे ओपनिंग करतो, एक सिनेमाचं तिकडे प्रीमियर करतो. क्रिकेटची मॅच आहेच, तर मराठी माणूस कुठेही गेलं तरी क्रिकेट सोडत नाही. पण हे जे फेस्टिवल अरेंज केलं ते गेल्या वर्षापासून सुरू केलं. ही 10 चांगली नाटकं त्या वर्षाची, 10 चांगले सिनेमे हे लोकांना बघता येतात. असं एक प्रपोजल होतं की नुसतं जे 10 नाटकाचं आणि 10 सिनेमाचं फेस्टिवल जे आहे हे विनामूल्य ठेवण्यात यावं. पण नंतर सगळ्यांनी मला हे केलं की नको, इथे मारामारी होती. सगळे आला त्याच्यानंतर कोण पहिलं आला कोण नंतर आला याच्यावरनं खूप प्रॉब्लेम होती. त्यामुळे अगदी माफक आज जिथे 300 रुपये तिकीट सुरू आहे तिथे आपण 600 रुपयात 10 नाटकं लोकांना दाखवतोय. आणि ते पैसे नॉट बिकॉज देत नाही, फक्त एक थोडंसं डिसिप्लिन राहावा म्हणून. पाठी फूड फेस्टिवल आहे 8च्या 8 दिवस, तिथे मराठी जेवण दिलं जाईल आणि लोकांनी त्याचाही लाभ घ्यावा. आणि असंही आहे की पुढच्या वर्षी आमचं असं ठरतं की पुढच्या वर्षी निष्ठा फेस्टिवल होईल ते 10 नाटकं आणि 10 सिनेमाचं फेस्टिवल 5 जिल्ह्यात व्हावं. त्यामुळे ती नाटकं फिरत राहतील. 5 जिल्ह्यातल्या लोकांना 10 नाटकं आणि 10 सिनेमे बघता यावे. पण आणि हे सहज शक्य होतं कारण त्यांचा सपोर्ट, सगळ्यांचा बांधल्यावर स्टेजचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. असंच निष्ठा पुढच्या वर्षी आम्ही जोरात करण्याचा प्रयत्न करू. तुमचा सपोर्ट असाच राहू दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांचा सत्कार करावा. निष्ठाच्या अलीकडे ज्यांचं नाव जोडलं गेलंय आणि बहुधा कायमचं जोडलं गेलंय
असे श्री जयंत म्हैसकर. आणि